हरिओम. सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत. त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर आज आपण एक वेगळ्या चवीची भाजी करणार आहोत. तर त्याच्यासाठी घेतलेलं मी जे साहित्य आहे, इथे मी एक बाउल भरून शिमला मिरची घेतलेली आहे, एक बाउल भरून इथे मी दोडके घेतलेले आहेत, नंतर कांदा, थोडं सुकं खोबरं, आलं आणि लसूण हे मी थोडं तेलावर वाटून त्याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे. इथे एक चमचा चणा डाळ आहे, नंतर आपल्याला चवीला मीठ लागणार आहे ते घेतले. इथे मी मालवणी मसाला घेतलेला आहे 1 चमचा. तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर आपल्या घरातला जो काय आपण मसाला वापरतो तो वापरला तरी चालेल. नंतर इथे मी अर्धा चमचा तिखट घेतले, थोडी कोथिंबीर आणि फोडणीसाठी मोहरी, हळद आणि हिंग. पॅनमध्ये आपण आता हे 2 चमचे तेल टाकून घेणार आहोत. थोडं आपलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ही मोहरी घालून घेऊया. मोहरी चांगली तडतडली त्याच्यामध्ये आपण आता हा हिंग, हळद टाकून घेणार आहोत. नंतर हा जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो मसाला याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. आपण हा तेलावर परतून घेतलेला आहे अगोदर. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण हा मालवणी मसाला, थोडं तिखट आणि ही चणा डाळ थोडं आपण परतून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपली ही शिमला मिरची, दोडक्याची पण ही एक वेगळ्या चवीची सुद्धा तुम्हाला भाजी लागेल. चांगलं आपण एकदा थोडं परतून घेऊया. आणि याच्यामध्ये आपण आता पाणी घालून याला आपण चांगलं शिजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत, थोडीशी कोथिंबीर. पुन्हा एकदा चांगलं आपण परतून घेऊया आणि आता हे भाजी आपण छान शिजून घेऊया. आपली भाजी छान शिजलेली आहे. गॅस बंद केलेला आहे. आता आपण ही भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून या. आपली ही वेगळ्या चवीची अशी भाजी खाण्यासाठी तयार. दोडका आणि हे लवकर शिजत असल्यामुळे आपली ही भाजी तशी झटपट तयार होते. वरून थोडीशी कोथिंबीर. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.